हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धनश्री देशपांडे श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय। धनश्री देशपांडे यांनी आपल्या भाषणात मुलांनी करिअर म्हणून खेळाकडे पाहावं, रोज खेळाचा सराव करावा, खेळाबरोबरच आपलं आरोग्य सुदृढ राहतं असं मत व्यक्त केलं। तरच आपण यशाचं शिखर गाठू शकतो। यासाठी शाळा ही खेळाचा सगळ्यात पहिला पाया असते। शाळेचं सहकार्य खूप आवश्यक असते। आपली शाळा कायम खेळाडूंच्या पाठीमागे उभी असते आणि खेळाडूंना कायम प्रोत्साहन देते, हे मी अगदी ठामपणे सांगू शकते, कारण माझे पती श्री अतुल देशपांडे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी, ते माझी रणजीपटू आहेत। प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत मोतीबणे यांनी मुलांना विविध प्रकारच्या खेळाची माहिती दिली आहे। खेळाडू कोट्यातून नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन केलंय। याचबरोबर विविध संघातील कर्णधार, कोचेस, खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा दौड काढण्यात आली। यावेळी मुख्याध्यापक हनुमंत मोतीबणे, पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार, भानुदास बनसोडे, अप्पासाहेब राऊत, औदुंबर सर्वगोड, क्रीडा शिक्षक प्रकाश कंपली, अक्षय गवळी, एच.एम. नलावडे, सागर कोळी, दत्तात्रय हडपद, भावना यलगुलवार, दिनेश कुमार घंटे, शिक्षक, शिक्षिका, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्राध्यापक प्रमोद चुंगे यांनी केलं, तर क्रीडा शिक्षक माणिक साळसकर यांनी आभार मानले।